इकडनं का आपल्या पैसा दानी रेजिस्टर गुड स्माइल सगळे त्यांच्याकडे बघून स्माइल करा. गुड मस्त. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. गुड इव्हनिंग टू ऑल. आणि मी महेश आणि ही माझी होणारी बायको सिद्धिका. हाय, हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो मला इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे खूप खूप आभार म्हणायचे आहेत की त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आपल्या अंकलच्या 50th बर्थडेमध्ये तुमची उपस्थिती दाखवली. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सो स्वतःचाच खूप विरोध होता की नाही आता नको, आता घरची कामं आहेत, त्यानंतर मग आताच गावची पण बरीच कामं झाली त्याची, तर त्याला कामातून असाही कधी वेळ नाहीच मिळत म्हणा. तर त्यासाठीच खास करून शिल्पाकीने पुढाकार घेऊन, नचिकेतने पुढाकार घेऊन मागे लागून हा आजचा प्लॅन ठरवला की नाही करायचं तर करायचंच. ओके, तर मग त्यांनी बराच एफर्ट घेऊन सर्वांना कोऑर्डिनेट करून त्यांनी हा प्लॅन ठरवला. तर मी तर आता जे सरप्राईज झालं सर्वांना, आय होप की सर्वांनी ते एन्जॉय केलं असेल. पण ते करत असताना ना बरीच लोक आमच्या जवळ आले आणि ते बोलले की त्यांना अंकलसाठी म्हणजे प्रमोद साटमबद्दल त्यांना ना बोलायचं आहे. तर त्यांचे 2 शब्द त्यांना बोलायचे, तर मी अशा व्यक्तींना स्टेजवरती बोलू इच्छितो. तर त्यांनी येऊन प्लीज त्यांना अंकलबद्दल जे मनोगत मांडायचे त्यांनी ते 2 शब्दात नक्की व्यक्त करावं. तर तुम्हाला स्टेजवरती जर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही जिथे बसलात तिथून बोलात तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या इच्छुक जे असतील त्यांनी सुरू करा, नाहीतर माझ्कडे तर लिस्टच रेडी आहे माणसांची ज्यांना तुम्हाला मनोगत जे काही बोलायचं आहे, 4 ओळी, पोयम्स वगैरे सगळं सगळं वेलकम आहे. प्लीज तुम्ही कोण स्टार्ट करताय प्लीज. मला पहिला नंबर दिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा कार्यक्रम होईल असं आम्हाला वाटतं की उद्या शुक्रवारी होईल. पण आज स्वामींचा वार गुरुवारचा असताना आम्ही म्हटलं ठीक आहे, स्वामींसाठी आम्ही तयार आहोत वाढदिवस तयार करायला. तर मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. प्रमोद हा माझा धाकटा मेहुणा, मी मोठा भाऊजी त्यांचा, संजय राणे माझं नाव. आम्ही लालबागलाच राहिला आहे. अभिनगरमध्ये वडीवरून त्याला इकडे आणण्याचा कार्यक्रम मीच केला त्यांना त्याकडे. हे वडीकडे शिफ्ट अभिनगरमध्ये आणलं. जवळजवळ वाटतं 7वीपर्यंत गावी झालं. नंतर 8वी 7वी नंतर आई गावी होती आणि वडील मुंबईला होते. आणि अशा परिस्थितीत जॉईंट फॅमिलीमध्ये वडील शिवाजीनगरमध्ये जवळ 16-17 माणसं एकत्र राहून अभ्यास करणं ही कठीण परिस्थिती होती. आणि अशा वेळेला त्यांनी BSc डिग्री घेऊन उद्या हॉस्पिटल जिथे आहे तिथे तो स्वतः अभ्यास करायला तिथे जायचा. म्हणजे परिस्थिती अशी होती की अभ्यास करणं कठीण होतं. आणि अशा वेळेला त्यांनी तो अभ्यास करून BSc डिग्री घेतली. BSc ऍक्च्युअली बीटेक करायचं होतं, पण थोड्या मार्कासाठी बीटेक करता आलं नाही. त्यामुळे तो पुष्कळ नाराज झाला होता. तर आम्ही तर समजा हरकत नाही, पुढे उद्या चांगले दिवस येतील. आणि लीलावतीसारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दोघे एकत्र भेटली. शिल्पा पण तिथे त्याची दोघांची भेट झाली आणि एक सुवर्ण संधी एक आली की आपल्या लाईफमध्ये एक लाईफ पार्टनर मिळाली असल्यामुळे कुठेतरी आपले दिवस चांगले येतील. असे चांगले दिवस शिल्पामध्ये आलेच. आणि अदानीसारख्या चांगल्या कंपनीमध्ये म्हणजे रिलायन्समध्ये BSS मध्ये जॉईन झाला. नंतर रिलायन्स कन्वर्ट झालं, आता अदानीमध्ये उत्कृष्ट असा जॉब त्यांनी करत MBA पण कंप्लीट केलं. खरोखर नावडण्यासारख्या जी गोष्ट आहे ती प्रथमपासून गावाकडनं येऊन ग्रॅज्युएशन करून पोस्ट ग्रॅज्युएशन करून उच्च शिक्षित घेणं हे साटम कुटुंबामध्ये पहिल्यांदाच ती गोष्ट होती. आणि ती माझ्यापर्यंत मी त्याला ज्या ज्या गोष्टीचा सपोर्ट करायचा असेल त्यापर्यंत सपोर्ट करत होतो. आणि त्याची मेहनत ही खरी मेहनत होती. आणि बरोबर मानलं पाहिजे की आज जो काय आहे, आज कुणकेश्वरच्या मंदिराचा तो ट्रस्टी आहे आणि म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मुंबईचा जायचा तो विभागाचा आहे, उपाध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे गौरीनंदन कॉपरेटिव्ह सोसायटीचा सेक्रेटरी आहे. अशी सामाजिक बांधिलकी त्या सगळ्या गोष्टी एकत्र आणून एक स्वतःचा संसार आणि स्वतःचं भवितव्य या सगळ्या गोष्टी बघून मुलाला पण आता तो चार्टर्ड अकाउंटंटसाठी परीक्षा देतोय. त्यामुळे खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे की सगळ्या गोष्टी सांभाळून आणि शिल्पासारख्या गव्हर्नमेंट जॉब आणि चांगल्या गॅजेट ऑफिसरच्या पोस्टसाठी ती काम करते. तर मला अभिमान आहे त्याबद्दल. तर प्रमोदने आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे सक्सेस त्याने मिळत गेलेला आहे. मी जास्त न करता मी फक्त त्याच्यामध्ये एक छोटीशी कविता लिहिली आहे, ते फक्त तुम्ही ऍक्सेप्ट करा. छोटी कविता आहे. तर माझ्यापर्यंत मी प्रयत्न केलेले आहेत. नाव आहे माझा मेहुणा. माझ्या बायकोचा भाऊ म्हणून तुझा रुबाब भारी. माझ्या बायकोचा भाऊ म्हणून तुझा रुबाब भारी. सर्वांच्या मनात हृदयात तुझी प्रतिमा मारी भरावी. स्वतःच्या जिद्दीने मेहनतीने तू मिळवलास तुझा वसा. स्वतःच्या जिद्दीने मेहनतीने तू मिळवलास तुझा वसा. साठमांच्या कुटुंबातल्या प्रेरणेचा तुझ्याकडे वारसा. नव्हती कुणाची तुला तुझ्या प्रगतीची चाहूल. नव्हती कुणाची तुला तुझ्या प्रगतीची चाहूल. तुझ्या जीवनाचा तूच आहे कल्पनेतला माहूल. गावाकडची ओढ होती म्हणून कुणकेश्वराची साथ होती. गावाकडची ओढ होती म्हणूनच कुणकेश्वराची साथ होती. उपाध्यक्षाची निवड हीच त्याची पोचपावती होती. शिल्पाची साथीची जोडी होती उंच. उंची फक्त पुरत नव्हती. शिल्पाच्या साथीची जोड होती, उंची फक्त पुरत नव्हती. संसारात मात्र तुझ्याबरोबर तिची मनापासून साथ होती. गौरीनंदन सोसायटीमध्ये रहिवाशांची अनोखी ओळख होती म्हणून सेक्रेटरीसारखी जबाबदारीची जाणीव होती. लक्ष्मी महादेव सारख्या मातापित्यांची पुण्याई होती म्हणून शोभा सविता रमेश सारखी प्रेमळ भावंड होती.
कल्पना माईसारखी माऊली अन्नपूर्णा होतीच, पण महेंद्र राहुल सारखी तिच्या माई सिक्युरिटी होतीच. स्वामींच्या कृपेने असाच खूप खूप मोठा हो आणि कुंकेश्वराच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत हो. शिवछत्रपतींच्या जन्मदिवस हा तुला देखील वाढदिवसाचा मान. अशा ज्या सोबती तुझा सर्वांचा अभिमान, तुझा सर्वांना अभिमान. शिखरे आनंदाची प्रमोद सर करत राहावी, मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी. तुमच्या इच्छा आकांक्षेचा वेलू गगनात भिडून दे. तुझ्या जीवनात सर्व काही तुमच्या मनासारखे घडून दे. वाढदिवसाच्या अनेक मंगलमय शुभेच्छा. यशवंत, कीर्तिवंत, औषवंत व्हा. शुभेच्छुक संजय साहेब. धन्यवाद. खूप छान काका. आणि आज आपल्या शिवछत्रपतींचा पण वाढदिवस आहे, तर आपण जरा शिवछत्रपतींना अभिवादन करूया. जय शिवाजी. आणि अशा या 19 फेब्रुवारी अशा भारी दिवसाला शिवाजी महाराजांचा वाढदिवस आणि आज प्रमोदचा पण वाढदिवस. तर 2099ला प्रमोद BSCSला जॉईन झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे आधी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पण माहिती नव्हतं की शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी या दिवशी झाला. त्यांना आता हे होऊन 396वा जन्म, आता 396वा वाढदिवस आहे. तर 2000 साली महाराष्ट्र सरकारला कळलं की 19 फेब्रुवारीला महाराजांचा वाढदिवस आहे म्हणून. आणि आम्हाला पण कळलं की आमच्या ऑफिसमध्ये पण एक महाराज आहे, ते म्हणजे प्रमोद महाराज. प्रमोद आमच्या नंतर जॉईन झाला BSCSमध्ये, पण त्याची मेहनत आणि चिकाटी एवढी आहे आणि तो तसा हाडाचा शिक्षक आहे. म्हणजे हाडाचा शिक्षक म्हणजे कसा सगळं शिकणारा पण असतो आणि तेवढा शिकवणारा पण असतो. तर BSCSमध्ये जॉईन झाल्यानंतर LTP2 डिपार्टमेंटमध्ये तो होता आणि त्याच्यानंतर त्याने सॅपमध्ये तो रिलायन्स आल्यानंतर सॅप जॉईन झाला, सॅपमध्ये गेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एवढी प्रगती केली की त्याने ऑफिसरचं प्रमोशन घेतलं आणि अजूनही तो तेवढीच मेहनत करतोय. आता आम्हाला तो गाईड करतो आहे आणि आम्ही त्याच्या हाताखाली शिकतोय. म्हणजे त्याच्याकडे एवढी ऊर्जा आहे की तो सतत शिकत असतो आणि त्याच्याकडे शिकण्याची पण तेवढी शक्ती आहे आणि तो त्याच्या हाताखाली जे असतात ना त्यांना पण, म्हणजे हाडाचा शिक्षक असा असतो की तुला कसं येणार नाही मी बघतो. आणि आम्ही खूप आता त्याचा आज आता 50वा वाढदिवस आहे. तर आता मी काही जास्त तयारी करून आलेली नव्हती, त्याच्यामुळे काही जास्त बोलत नाही. तर हा अशा प्रकारे त्याची जशी आता हे राणे भाऊंनी सांगितलंच त्यांनी कशी लहानपणापासून मेहनत करून एवढी प्रगती केलेली आहे. तर याची उत्तरोत्तर प्रगती तशीच हो आणि शतायुष हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. नाही थांबा, नेक्स्ट नको. आता काकींनी माझ्या मते तो अभ्यासाचा एक विषय काढला, सांगावर अगदी काटा आला माझ्या. कारण मला माहिती आहे या हॉलमध्ये बरीच लोक आहेत त्याच्या हातचा मार खाल्लेली. तर तो दादा म्हणे आम्ही तर म्हणजे खूप मार खाल्ला. म्हणजे काय बोलणार की तू मार खाल्ला की नाही. तर ओके, सो आपल्याकडे आता नेक्स्ट आहेत दत्ता काका. सो प्लीज तुम्ही स्टेजवरती या. दत्ता काका विराज. हॅलो, नमस्कार सर्वांना. आज प्रमोदचा 50वा बड्डे आपण सर्व आनंदाने साजरे करत आहोत. प्रमोदची तशी माझी फार म्हणजे 2000 आधी तशी ओळख होती तशी, पण 2019 पासून आम्ही एकत्र काम करायला चालू केलं. म्हणजे आम्ही आधी कॅश काउंटरला होतो, कॅश काउंटरवरून आम्ही बिलिंगला आलो, त्याच्यानंतर आम्ही प्रमोदबरोबर काम केलं. मी आता जस्ट रिटायर झालो 31 डिसेंबरला. ॲक्च्युली प्रमोद आमची एक मित्रांची आम्ही सगळे मित्र, श्री म्हणा, मिलिंद म्हणा, आम्ही सगळे एकत्र आमचा एक ग्रुप होता. आता ॲक्च्युली मी बरंच मिस करतो आता, कारण तर मी बघितलं प्रमोद प्रमोद एज्युकेशन सायन्समधून झालं आहे, पण मी बघितलं अकाउंट्स डिपार्टमेंटला प्रमोद काम करतो, पण अकाउंट्समध्ये त्याला अतिशय चांगलं नॉलेज आहे. म्हणजे कारण तो समजून घेतो, बारीक गोष्टी पण सगळ्या त्याने व्यवस्थित समजून घेतलं. आणि अकाउंट डिपार्टमेंटला आपण बिलिंग सगळं सांभाळतो. अकाउंट्समध्ये आमच्या ज्या एंट्री मारायच्या असतात त्याचं पण त्याला व्यवस्थित सगळं नॉलेज समजून घेऊन केलेलं आहे त्याने. प्रमोदचं बाकी म्हणायचं तसं सोशल कामामध्ये पण त्याला खूप इंटरेस्ट आहे. सोशल काम पण खूप चांगलं करतो तो त्याला, आणि त्याला पुढे पण सोशल काम करायची खूप इच्छा आहे. आता आपल्याला माहितीच आहे तो कुणकेश्वर मंदिराच्या ट्रस्टवरती पण आहे तो. बाकी BSC आता आमची कंपनी आधी BSCS होती, मग रिलायन्स होती, मग अदानी. तर आता बिलिंगमध्ये बिलिंगचा जो पार्ट असतो जिथे आता आमचा बिलिंगचा जो म्हणजे रेग्युलेटेड बिझनेस आहे, तर त्याच्यामध्ये MERCची एक बरीच मोठी टॅरिफ ऑर्डर असते. ती ऑर्डर वाचायची, ती वाचून समजून घेऊन करायची, हे सगळं प्रमोद व्यवस्थित करतो. आज जवळजवळ अदानी इलेक्ट्रिसिटी 30 लाख कस्टमर्सचं बिलिंग करतो. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असतात, इंडस्ट्रियल असतात, सगळ्या प्रकारचे कस्टमर असतात. पण ती सगळी टॅरिफ ऑर्डर तो वाचतो, समजून घेतो आणि त्याच्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट केली जाते. म्हणजे बरंच मोठं जबाबदारीचं काम आहे, पण ते तो व्यवस्थित अगदी सगळं करत असतो. म्हणजे मी बघितलं आमच्या डिपार्टमेंटला जे बिझनेस डिपार्टमेंट आहे जिथे टेक्निकल कॅटेगरीची माणसं काम करतात, म्हणजे इंजिनिअरिंग कॅटेगरीची, ते पण प्रमोदला विचारल्याशिवाय कुठला डिसिजन घेत नाही. म्हणजे कुठल्याही मॅटरमध्ये काही बिलिंगमध्ये कुठलाही पॉईंट असेल ना तरी ते प्रमोदला येऊन विचारणारच की बाबा हे आपण असं करूया तर बरोबर आहे का. म्हणजे एवढा प्रमोदच्या शब्दाला आज मान आहे सगळीकडे. आणि प्रमोदला डिपार्टमेंटमध्ये मी बघितलं की सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेतो, व्यवस्थित समजावतो. आणि आता ते म्हटल्याप्रमाणे तो आधी ट्युशन पण घ्यायचा, तर त्याप्रमाणे त्याला काय माहिती आहे कसं शिकवायचं कोणाला हे परफेक्ट माहिती आहे. आणि त्याप्रमाणे तो व्यवस्थित सगळ्यांना म्हणजे कुठलंही काम असू दे अशी बेसिकपासून व्यवस्थित समजा. नाही तर आता बरेच जण कसं काम कॉन्सेप्टप्रमाणे समजून घेत नाही, पण तो व्यवस्थित समजून घेतो आणि व्यवस्थित समजवतो काम.
आणि प्रमोदला माहीत आहे कसं काम करायचं आणि कसं कोणाकडून करून घ्यायचं. तर तो म्हणजे ऑफिसमध्ये मी बघितलं कुठल्या डिपार्टमेंटमध्ये असं कोणाकडून कसंही काम करून घ्यायचं ना, तर मी बघितलं बाकी की प्रमोद खूप फॅमिली केअरिंग आहे. फॅमिली केअरिंग बराच आहे. आवाज येतो? हॅलो 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 येतं? हां, प्रमोद म्हणजे खूप फॅमिली केअरिंग आहे. म्हणजे मी बघितलं त्याच्या फॅमिलीमध्ये कोणालाही कुठे आजारी असेल, कोणी काय असेल तर लगेच धावत जाणार तो आणि त्याची काळजी घेणार असतो. म्हणजे ऑफिसचं एवढं सगळं टेन्शनचं काम असून पण तो कधी मागे नसतो. काळजीमध्ये प्रत्येकाच्या ह्याला तो धावत असतो. तर माझं प्रमोदला आता पुढच्या आयुष्यासाठी त्याला चांगलं सुख समृद्धी आरोग्यदायी आयुष्य मिळू दे. हीच शुभेच्छा. खूप खूप थँक्यू काका. कामं जरा थोडंसं जर असं ना टेम्पो जरा सिरियस झालाय आम्हाला. आणि 25 वर्ष तर आम्ही बघितलं त्याला काय काम करतो. आम्हाला असं काहीतरी ऐकायचं जे 25 वर्ष आधीच आहे, जे आम्हाला पण माहित नाहीये आणि ते तो स्वतःहून सांगणार नाही. तर मी ना स्टेजवरती आत्या काका प्रकाश काका हो प्रकाश काका या आम्हाला ऐकायचं. ती आधीची 25 वर्ष ऐकायची आम्हाला, पुढची 25 वर्ष आम्ही ऐकली. या सर्वांनी टाळ्या वाजवा प्रकाश काकांसाठी प्लीज. या लवकर. दोन शब्द. अशा कार्यक्रमामध्ये मी कधी जास्त बोललो नाही आणि मला ऐकायची सवय पण बोलायची सवय कमी आहे. आता प्रमोदबद्दल बोलायचं म्हणजे शब्दच कमी पडतील. त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे लहानपणापासून ते आता या वयापर्यंत त्याची वाटचाल जी काही चाललेली आहे आणि त्या वाटचालीमध्ये त्याचा काय संघर्ष होता आणि तो त्याने कसा झेलला आणि झेलून तो कसा इथपर्यंत आला आणि वयाची 50 वर्ष कशी गेली हेच कळत नाही आहे. कारण काय, तो आमच्या परिवारातला मोठा, तो लहान जरी असला तरी आम्हाला तो मोठा आमच्या दृष्टिकोनातून. आम्ही कधी म्हणजे आमच्या परिवारामध्ये त्याच्या सल्ल्याशिवाय किंवा त्याच्या विचाराशिवाय आम्ही कधी कुठचे निर्णय घेतलेच नाही. म्हणजे योग्य अयोग्य जे काय असेल तर तो परफेक्ट सांगतो. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये काय काय संकट वगैरे जे काही झेलली आहेत किंवा इथपर्यंत बरं, मला एवढंच म्हणायचं आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी कुणकेश्वर चरणी मी एवढीच प्रार्थना करेन, वाडवडिलांच्या आशीर्वादाने, कुलदेवतेच्या कृपेने त्याला असंच पुढे मोठं करू दे. आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आणि त्याची कृपादृष्टी आमच्यावर राहू दे. एवढेच मी माझे 2 शब्द बोलून संपवतो. थँक्यू. थोडं आम्हाला असं वाटतं की ते गाणं झालं पाहिजे. विजया मॅडमनी माझ्यामध्ये गाणं बनवलंय तर प्लीज. या आम्ही थांबतो तुमच्यासोबत. या नमस्कार. सर्वप्रथम प्रमोद, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला उत्तम आणि उदंड आयुष्य लावू दे. एक सेकंड काकी, एक सेकंड, सॉरी टू कट यू, बट प्लीज त्यांना थोडा सपोर्ट करा, कोरस द्या प्लीज. हे कॉन्शियस नाही झाला पाहिजे प्लीज. थँक्यू. प्रमोद, तुमच्यासाठी तुमच्या वाढदिवसासाठी हेच गाणं म्हणते. बार बार दिन ये, बार बार दिन ये गाई, बार बार दिन ये आई, बार बार दिन ये गाई. प्रमोद जी हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू प्रमोद, हैप्पी बर्थडे टू यू. ह्याच्यामध्ये तू काहीतरी बनवलं नक्की? मी बनवलं आहे. सो काहीतरी मी बनवलं आहे. म्हणजे फार मोठी अशी कविता नाही मी बनवली आहे, पण काहीतरी मी लिहिलं आहे. 4 ओळी मी लिहिल्या आहेत. सो मी त्या बोलेन. जस्ट मला 1-2 मिनिटं लागतील. सो सर्वात आधी अंकल, तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ऐकले होते खूप काही, अनुभवलेही बरेच काही. माझा लाडका काका आहे तो, आदर करतो मी त्याचा, यातच आले सर्व काही. वयाशी 50 गाठली, हाफ सेंचुरी पूर्ण झाली. आनंदमयी क्षणांची पोटली, हे कुटुंब तुमच्या विना अपूर्ण.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हीच आमच्या सर्वांची इच्छा. सुख समाधान नांदोदारी. आय एम व्हेरी सॉरी, माझा मोबाईल राहिला आहे घरी. लास्ट बट नॉट लिस्ट अजून कोणी इच्छुक असेल तर मला नक्की सांगा. येस ओंकार दादा सर मी हां प्रोफेसर ओंकार ते तिकडे कॉलेजमध्ये. आता इथे प्रोफेसर नाही, इथे आता मी भाचाच आहे. जसं मामा म्हणजे असं आठवणीत मामा कसा कुणकेश्वरला आल्यानंतर मामा भेटतो. कधीतरी मुंबईत आम्ही आल्यानंतर चुकून कधीतरी आपला मामा टाईम असला तर भेटतो. कारण काय मामाला भेटायचं म्हणजे आधी मामाकडे टाईम नाही. त्याच्यात आम्ही शक्यतो कल्याणला वगैरे गेलो की मी प्रकाश मामाच्या घरी वगैरे असायचो. कधीतरी तिकडनं इकडे येणार मामासोबत. नेमका प्रमोद मामा असला तर भेटला, नाही तर नाही. पण मामाला जर सांगितलं की माझं काम आहे मग मामा वेळ काढणार, हे 100%. एरवी मामाकडे खूप काम आहे, पण जर तुमचं काहीतरी काम आहे मग मामा सगळी कामं ठेवतो बाजूला आणि तुमच्यासाठी हजर आहे. म्हणजे माझ्या आठवणीत माझे वडील सुद्धा जेव्हा केव्हा मुंबईत आले, माझे वडील आले की सगळ्यांना भेटून जायचे. मुंबईत आले एक दिवस कुठेतरी असायचा की ते काळा चौकीला जाणार आणि तो पण रात्रीचा वेळ काढून जाणार. कारण मामा भेटला तर रात्री घरी भेटतो. आणि मग त्या रात्रीच्या वेळात जेव्हा आम्ही मामाकडे गेलोय, माझे वडील कुठे जायचे आम्हालाही माहित नाही, मामा कुठे गायब असायचं आम्हालाही माहित नाही. हे दोघं जण गायब, डायरेक्ट जेवणाला हजर. मग काय त्यांचं बोलणं झालं हे कोणालाच माहिती नाही. पण त्यांचं एक बॉन्डिंग होतं, मस्त जमायचं. कधी मला आठवत आहे एकेकाळी म्हणजे काहीतरी माझंच फॉल्ट झाला होता, मी टाईमवर कुठेतरी पोहोचू नाही शकलो वगैरे. असं माझ्याकडनं भरपूर वेळा झालं, मला टाईम मॅनेज होत नव्हता. मुंबईत आल्यानंतर मी 2012 मुंबईत आलो, त्याच्यानंतर मला असे बराचसा टाईम मॅनेज व्हायचा नाही. तर माझ्या वडिलांनी प्रमोद मामाला सांगितलं, अरे जरा याला समजाव मुंबईत वेळेची काय कदर असते, वेळ काय असते. हा कोणाकडे जायला बघत नाही, सुट्टीच्या दिवशी कुठे बाहेर पडायला बघत नाही. मामाने मला समजावण्याऐवजी पप्पाने समजावलं, मुंबईचं जीवन हे वेगळं आहे, त्यामुळे तू त्याला फोर्स करू नको. धाकधुकीचं जीवन आहे, त्याला जमलं तर जाईल, नाही तर नाही. असा मामा आमच्या बाजूने त्यावेळेस उभा राहिला. ॲक्च्युली माझ्या पप्पांना समजावणं म्हणजे फार कठीण गोष्ट, पण ते मामाने केलं, मामाने समजावलं. आणि ते एक त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग होतं. बरं कधी काय प्रॉब्लेम आला, मला करिअरमध्ये काय कळत नाही आहे वगैरे असं काही प्रॉब्लेम असेल, बिंदास फोन करा. मामाला फोन केला, मामा तुम्हाला भले त्याचं फील्ड नको असू देत, पण तो तुम्हाला असं मोटिवेट करतो की हा तुम्ही पुढे विचार करा. ॲक्च्युली मी ME वगैरे केलं, पण 12वीच्या एक्झाममध्ये मी फेल झालो होतो. दॅट वॉज माय बिगेस्ट फेल्युअर. म्हणजे मी आयुष्यात एकदाच फेल झालो आणि ते मी 12वीला सरळ, ते पण म्हणजे फायनललाच. प्री बोर्ड वगैरे कधी काहीच फेल आहे, डायरेक्ट मोठा फेल्युअर आला, ते डायरेक्ट 12वी फायनल. आणि ते पण मी CBSEला होतो. माझ्यासाठी असं झालं होतं की संपलं, करिअर संपलं. आणि पप्पाने तर सांगितलेलंच होतं, तू फेल झाला तर तुला बोटीवर खालाशी म्हणून ठेवणार. मला सगळ्यात मोठं टेन्शन ते, म्हणजे बाकी करिअर घडेल ना घडेल नंतरची गोष्ट, पण मला खालाशी नाही व्हायचं. आणि पप्पाने मला काय सांगितलं, तू 12वी फेल झाला तर तुला खालाशीच करणार. तेव्हा एक म्हणजे मी ट्रॉमामध्ये होतो, एकदम मोठी फेस होती माझ्यासाठी. त्याच्यानंतर मामा गावात आला, मामाने मला सांगितलं 12th करता येत आहे, तुला काहीच नाही ना तर तू BSc कर, तुला जॉब मी देतो. म्हणजे मामाचा एक सपोर्ट होता. मी म्हणजे त्यानंतर थोडा असं एक मोटिवेट झालो होतं आणि एक असं ऑप्शन ठेवून चालू होतं की त्याला काय नाही तर मी मामाने सांगितलं तसं करून जॉबला लागेल. नंतर माझं फील्ड वेगळंच झालं, मला इंजिनिअरिंग करायची होती, मी इंजिनिअरिंग केली वगैरे सगळं झालं. मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळेस सुद्धा मुंबईला येऊन म्हणजे सगळ्या मामाला वगैरे सगळ्यांनाच भेटून गेलेलो. मामालाही भेटलो, प्रमोद मामालाही भेटलो. आणि प्रमोद मामाने त्यावेळेस सुद्धा मला म्हणजे मोरली जे सपोर्ट असतो ना तो खूप केला होता. इव्हन आता म्हणजे कालकालचीच गोष्ट आहे, आम्ही दोघं एकत्रच आलो येताना गावावरनं आणि मस्त आम्ही गप्पा मारत वगैरे आलो. त्यावेळेस सुद्धा काही विषय होते आमचे असे पर्सनल होते, पण मामा जे समजावतो ना ते म्हणजे इतकं क्लिअरली समजावतो ना की म्हणजे तुम्हाला हां म्हणजे सपोर्ट मिळतो. म्हणजे मामाच्या जवळच्या सगळ्याच व्यक्तींना माहिती असणार की त्याची समजावण्याची पद्धत कशी आहे. म्हणजे तो एक मॉरल सपोर्ट असतो. आणि मलाच नाही, माझ्या सगळ्या भावंडांना ते माहिती आहे. फक्त एवढंच आहे, मामाचा राग आम्ही नाही कधी बघितला, म्हणजे आम्ही भाच्यांनी तर कधी नाही बघितला. जो काय बघितला तेव्हा पुतण्यांनी बघितला असेल. भाच्यांवर मामाने कायम प्रेमच दिलं, राग हा कधी नाहीच. म्हणजे मी राग मारणं वगैरे सोडा, मामाला मी चिडलेला नाही कधी बघितला, कधी मोठ्या आवाजात बोललेला नाही. मामा इव्हन वेटरला सुद्धा बिल विचारताना एवढा हळू विचारतो ना समोरच्याला पण ऐकायला येत नाही, एवढा त्याचा आवाज असतो. फक्त हे काय महेनखंड वगैरे आम्ही ऐकलं, काकाचा राग म्हणजे काय ते आम्ही फक्त ऐकलेलंच आहे, आम्ही कधी बघितलं नाही. आम्ही जी बघितली ती फक्त त्याची निवळ माया बघितली. त्याच्याबरोबर कड्याकापारीत फिरलो सुद्धा, म्हणजे आमच्या कुणकेश्वरला बाग बी वगैरे सगळं मामाबरोबरच फिरलो. आणि कुणकेश्वरची यात्रा म्हणजे काय धमालच असते. आता मामा अध्यक्ष वगैरे झाला तर मामा 2 दिवस आमच्या वाटणीला येत होतं. नाही तर अदरवाईज पहिलं कसं होतं, यात्रे दिवशी सकाळी आला संध्याकाळी निघाला. आता थोडंफार म्हणजे कुणकेश्वरच्या कृपेने थोडंफार तरी वाटायला येतो. पण त्यात सुद्धा काय, सकाळी घरात आम्ही आलो, मामा कुठे देवळात. दुपार झाली, मामा कुठे आहे देवळात. शेवटी फोन करून बोलायला लागतं, अरे जेवायला येतोय ना, मग मामा जेवायला येणार. त्याच्यानंतर परत गायब देवळात. म्हणजे असला गावात तरी आमच्या वाटायला नाही. आमची एक थोडीशी खंत तीच आहे की त्याच्याबरोबर आमचा सहवास कमी झाला, पण जेवढा झाला तो मस्त झाला. आणि अजून काय बोलणार, 50 वर्ष झाली आता मामाला, कधीच्या कधी ती कळलीच नाही. आता परवाच आमचा विषय झाला. मामाला विचारलं, मामा काय एज काय रे तुझं, मामा म्हणतो 49 चालू आहे. म्हणजे 49 कधी झाली तुला. आम्हाला तो मोठा आश्चर्यच होता की ह्याला कधी झाली 49, त्याच्याकडे बघून तर कधी काही कळतच नाही. तर मामा तुला पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मी ह्याला काही सांगणार होतो, 50 झाली आहे, टाकीवरनं काहीतरी ठेव प्लीज या, सांगतीलच मला. हॅलो, मी कुणकेश्वर सेवा मंडळाचा अध्यक्ष आहे. प्रथम मी प्रमोदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
तर प्रमोदबद्दल जसं भाच्याने आता सांगितलंच तुम्हाला, प्रमोद जराही गावी गेल्यानंतर वेळ देत नाही, हेच महत्त्वाचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर 3 दिवस आम्हाला आणता येत नाही, जत्रेचा आम्ही आस्वाद घेत नाही, परंतु देवाची तिथे कृपा आहे आमच्यावर, आम्हाला ते सेवा करून घेतो तिथे प्रथम. कारण काय, ते जे असं कार्य आहे ना की आम्ही 3 दिवस झोपत नाही जवळजवळ, थोडा वेळ जातो. जसं भाच्याने आताच खंत व्यक्त केली की मामा आम्हाला भेटत नाही, म्हणजे वेळ देऊ शकत नाही. त्यामागे एक कारण तेच आहे की नाही करू शकत, कारण आम्ही सेवा करायला तिथे जातो आणि ते देव करून घेतो, आम्ही करत नाही. ती ऊर्जा आहे ना आम्हाला त्या देवाच्या रूपाने 3 दिवस विदाऊट झोपता आम्ही करतो, हे पण सांगतो. कारण ती खंत तुम्हाला पण असेल की मामा नाही भेटला, पण हेच आहे, कळलं का. आणि प्रमोदबद्दल सांगायचं म्हटल्यावर ना, प्रमोद आमचा म्हणजे भावासारखा आहे तो. आम्ही जे मंडळ जरी असलं तरी कधी जाणवत नाही की बाबा काय आहे, प्रमोद चल आपल्याला इथे जायचं आहे, प्रमोदने आपली गाडी घेतली, चला आम्ही गेलो. मग वेळेची भान नाही कोणाला आम्हाला, खरोखर. कारण त्यावेळी वेळ नसतो आम्हाला पण कळतं, पण तो जिद्दीने किंवा चांगल्या प्रकारे, कधी कोणती गोष्ट आम्हाला अडचणी भरपूर येतात, त्या मंडळात ते चालवणं सोपं काम नाही आहे. त्यावेळी सुद्धा काही घटना घडतात, कोणत्याही घटना घडू देत. प्रमोदचा आम्ही बोललो ना, प्रमोद काय असं आहे, बघूया रे, होणार, काही प्रॉब्लेम नाही, थोडे दिवस हे होईल, हे होईल, काहीतरी होईल, अशा अनेक घटना होतात. पण फुल माइंडने आम्ही डिस्कस करत असतो. मी अध्यक्ष म्हणून, ते उपाध्यक्ष म्हणून, आमचे सेक्रेटरी पण आहेत, ते सुद्धा आम्ही डिस्कस करतो. आमचे वरिष्ठ पण आहेत, त्यांच्याशी आम्ही भरपूर डिस्कस करतो. आणि त्यांचं खरोखर आम्ही काय माहिती आहे, आम्हाला असं सांगण्यासारखं नाही आहे, कोणत्याही क्षणी सल्ला घ्यायचा असेल तर आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही हातात हात घालून आम्ही कामं करतो. खरोखर प्रमोदबद्दल बोलणं आहे ना अजून खूप आहे, पण वेळेचं थोडं भान ठेवावं लागतं. कारण काय, भाषण ऐकायला काही जण उत्सुक नसतात, फक्त काय जे मनात आहे तेवढंच बोलणं बस झालं. फक्त आता बोलतो हॅपी बर्थडे प्रमोद साटमजी, आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि कुंटेश्वर त्यांना 100 क्रॉस करावे ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. तुम्ही खूप एक्साइटेड दिसताय बोलण्यासाठी, प्लीज या तुम्ही. खूप जण मला इकडे आता हात दाखवतात, खूप जण इशारे करतात, पण या काकी आहेत ना खूप आधीपासून मला हात दाखवतात की अरे माईक, अरे माईक, अरे माईक. ना आजचा उत्सव मूर्ती प्रमोद, त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काका काकी असं नको बोलू, त्यांना प्रमोदजी असं वगैरे बोला, कारण आम्ही त्याला तो 25-22 वर्षाचा प्रमोद तेच इमेजिन करतोय. आजपर्यंत आमची मैत्री, आम्ही फक्त 3 वर्ष एकत्र काम केलं. मी लीलावतीमध्ये होते आणि तो फ्रेशर BSc जॉईन झाला होता, आणि त्याची कामामध्ये एवढी चिकाटी आणि ग्रास्पिंग एवढं. आणि दुसरं म्हणजे काम म्हणजे आमचं असं होतं की आम्ही ऑपरेशन थिएटरला डायरेक्ट लागून आमचं डिपार्टमेंट होतं, आम्ही तिथे सगळं सामान द्यायचो. नेक्स्ट डेची आमची जी काही रिक्वायरमेंट असायची सर्जरीची, किंवा आत्ता अर्ध्या तासाने दुसरं, त्यावेळी डॉक्टर रमाकांत पांडा, डॉक्टर मांडके वगैरे, तेव्हा त्यावेळेला त्या कार्डियक सर्जरीचं तेव्हा लीलावती अगदी स्टार्टिंगचं होतं. आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा एकत्र आम्ही काम केलं 96, 97, 98, 99 या 2-3 वर्षामध्ये. पण तेव्हा कामाचं असं असायचं की आम्हाला ओटीतनं फोन यायचा की 20 मिनिटामध्ये हे डायमंड नाईफ पाहिजे किंवा हे सेट पाहिजे. तर प्रमोदचं असं असायचं, आणि त्याला आमच्या डिपार्टमेंटमध्ये घड्याळ, बाबा आज अक्षरशः आम्ही त्याच्यासाठी घड्याळ आणलाय, कारण तो काय करायचा, प्रत्येक आमच्याकडे काच असायची, त्या तो ना सारखा घड्याळमध्ये बघायचा बरोबर कितीला इन्स्ट्रुमेंट आहे. आणि आमच्या ज्या मॅनेजर होत्या त्या सुद्धा खूप पर्टिक्युलर आणि क्लेवर, म्हणजे खूपच परफेक्शनिस्ट होत्या, आणि त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा परफेक्शनिस्ट झालो. ऍक्च्युली आमचं जे सुरुवातीला फ्रेशर, आम्ही जे कोणी ग्रॅज्युएट जॉईन झालो त्यावेळेला BSc होऊन, तर आम्हाला तेव्हा मॅनेजर पण अशा भेटलेल्या की त्या शिकवायच्या चांगल्या, त्या कामाचं पण आम्हाला एवढं नियोजन त्यांनी शिकवलेलं होतं. म्हणजे माझ्या पण आजच्या ज्या करिअरमध्ये आम्ही जे टीम होतो, जवळजवळ आम्ही एक 23 जणांची टीम होतो तेव्हा जुनं, तेव्हा आम्ही कामावरचे कलिग आहेत म्हणून कधी नाही काम करायचो, आणि ते काम इतकं लवकर. आणि माझ्याबरोबर त्यांनी त्यावेळेला 97 मध्ये नाईट शिफ्ट सुद्धा केलेल्या आहेत. मी त्याच्याबरोबर आणि मी नाईट शिफ्ट केलेल्या आहेत. एकत्र आम्ही पूर्ण डिपार्टमेंटमध्ये एकत्र, आमच्याबरोबर एक अटेंडंट आणि मी त्यांची सुपरवायझर होते, माझ्या अंडर आणखी 2 सुपरवायझर होते, आणि आमच्यामध्ये 2-3 लेवल सारखे आम्ही सगळी टीम होतो. मी त्यांची टीम लीडर होते. पण तरी देखील आमचं वातावरण असं नव्हतं. आम्ही पिकनिक्स केल्या, आम्ही आतापर्यंत आमची मधल्या वर्षांमध्ये काही कनेक्शन नव्हते. आमचा फक्त ग्रुप आहे आम्ही, पण आणि आम्ही एवढे सगळे सोशल नाही आहोत, आम्ही स्टेटस नाही, फोटो नाही, जास्त नाही, पण आमची मैत्री इतकी निर्मळ आणि घट्ट आहे की आज सुद्धा आम्हाला तो 22 वर्षाचा 25 वर्षाचा, आणि माझे बाकीचे पण मित्र आम्ही आलोय 6 जण. आमची तेव्हाची जी घट्ट मैत्री आहे ती आज मला वाटतच नाही की तो 50 वर्षाचा झाला. आणि तो इतकं आणि माझं काय होतं, मी त्यावेळी आल्यावर त्या ह्याच्याप्रमाणे काम, तर मला वाटायचं अशा आता वाटेल आमचं. आणि तो मी तेव्हा माझं लग्न झालं होतं आणि ते माझ्या बरोबर असायचे, तर तेव्हा तो मला तू बस गजरावे, तू बस तिकडे. आणि तो त्याचा एवढ्या कामाचा आवक होता की तो 3-4 माणसांचं काम तेवढ्या निम्म्या वेळात करून मोकळवायचा, आणि सतत बरोबर. आणि घड्याळ बघून, आणि ते आमचं मॅडम वगैरे येणार त्या प्रत्येक, आणि आम्ही त्याला बघायला सारखं तो घड्याळ बघून बरोबर, आम्ही त्याला आम्ही सगळे डिपार्टमेंट त्याला घड्याळ म्हणायचं. ऍक्च्युली आमच्या बॅचमध्ये त्यावेळी 25 वर्षापूर्वी 96-97 ज्यांनी काम केलं ते आज CEO लेवलला गेलेत, चांगले डबल टिबल ग्रॅज्युएट झाले, शिकलेत, आणि सगळे चांगले. आम्हाला कोणी म्हणजे, आणि त्याच्यामध्ये जशी ग्रॅस्पिंग पॉवर, आमची पूर्ण बॅच आज पुढे गेली. म्हणजे आम्ही जेवढे जण होतो टीम सगळे जण पुढे गेलो, आणि आता ह्याच्या पुढे त्याला पण भरपूर आयुष्य उदंड मिळू दे, त्याची भरपूर प्रगती होऊ दे. आणि आमची म्हणजे मैत्री किंवा भाऊ बहीण असं वेगळंच नातं. आणि आज पण आम्ही त्याला भेटलो, आम्ही बोलले तरी 2 शब्द तरी आम्हाला खूप आनंद मिळतो त्याच्यामध्ये.
आणि त्यावेळेला ते सगळे माझ्या डिपार्टमेंटमध्ये आमच्या 23 जणांमध्ये आम्ही 2-3 म्हणजे माझ्याकडे एक शिल्पा होती, एक क्लिनिकलमध्ये मी होते आणि बाकीचे हे सगळे आणि आणखी एक डिंपल म्हणून मुलगी होती, ती आज आली नाहीये, ती पण मॅरिड आहे. यांचं जसं डिपार्टमेंटमध्ये लग्न झालं तसं तिचं पण डिपार्टमेंटच्या डिपार्टमेंट. पण याने आम्हाला 3 वर्षात कळू दिलं नाही की हा आणि शिल्पा लग्न करणार आहेत. ज्या वेळेला नचिकेतचा पहिला वाढदिवस होता आणि मला आमंत्रण, तेव्हा मला कळलं की शिल्पाची बायको आहे. मी यांच्याबरोबर कंटिन्यू असायची, पण यांनी कळायला नाही दिलं की याचं शिल्पाबरोबर अफेअर आहे. एवढं आम्ही खूप एन्जॉय केले आणि अशीच त्याची दिवसेदिवस प्रगती होत राहू आणि त्याला खूप उदंड आयुष्य आणि आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. काकींसोबत त्यांचं अफेअर होतं, तसंच समवट तोच गुण महेशमध्ये पण आहे. त्याने पण शेवटपर्यंत कोणालाही कळू दिलं नाही आणि मलाही कोणाला सांगू दिलं नाही. मी फार सोशल आहे आणि तो या बाबतीत फार अँटी सोशल आहे. सो पण ते हॅकर्स आहे. मी ते सांगते की क्वालिटी त्याच्यामध्ये आली आहे. आणि नेक्स्ट आपण जाऊयात सत्यवान काका, प्लीज हिअर गाईज, व्हॉट हॅपन. आता सर्वांनी बरंच काही प्रमोदबद्दल सांगितलेलं आहे, तसं आता मला काही शिल्लक ठेवलं असं दिसत नाही. तरी पण मी 2 शब्द लिहून आणले आहेत, ते मी तुम्हाला शेअर करतो. उपस्थित असलेल्या सर्वांचं मी आज अभिनंदन करतो. आज आपण सर्वजण श्री प्रमोद लक्ष्मीबाई महादेव साटम यांच्या 50व्या सुवर्णमयी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छासाठी त्यांच्या कुटुंबियासोबत सहभागी झालो. त्यांनी आम्हाला सहभागी केले त्या सौ शिल्पा प्रमोद साटम व परिवारास धन्यवाद. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, तोच हा क्षण. सहचारणी सौ शिल्पा सुपुत्र नचिकेत यांनी साधला. हा क्षण या दोघांनी साधला. प्रमोद साटम ग्रामीण भागातून पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेश्वर येथून प्राथमिक शिक्षण घेऊन पुढील शिक्षणाची व आयुष्याची वाटचाल केली. आज या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की 3 वर्ष लीलावती हॉस्पिटलमधील सेवा व आता ते एका नामांकित अदानी एनर्जी कंपनीत गेली 26 वर्ष काम करत असून डीजीएम या पदावर विराजमान आहेत. सामाजिक कार्याची आवड व गावची ओढ आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती असून बालपणीचे मित्र विसरलेले नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्य बोलण्या व सहवासातून जाणवते. त्या गोष्टीचे भान ठेवून श्री कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई या संस्थेत उपाध्यक्ष व श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर येथे विश्वस्त म्हणून योग्य प्रकारे कार्यरत आहेत. ही गावची जाणीव ठेवणे अनेक ठिकाणी आज दुरापस्त झाले आहे, परंतु एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये ते योग्य प्रकारे ठेवित आहे हे आम्हाला आशादायक आहे. गावात सामाजिक सुविधा आणि अधिक रोजगार निर्मिती कशी होईल यावर प्रयत्न केले पाहिजेत ही त्यांची तळमळ आहे. त्यास त्याचे सहकारी त्यांना पाठिंबा देतील. प्रमोद साटम आपणास आम्ही एकच सांगू इच्छितो की रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका, त्यावर चालत राहा. या सुंदर प्रसंगी संयमी विचारवंत प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्या वाढदिवसानिमित्त लाभलेले श्री प्रमोद साटम यांना 50व्या वाढदिवसाच्या आमच्या सर्व परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आपले निरोगी व दीर्घायुष्य होऊन शतक पूर्ण व्हावे हीच ईश्वर चरणी पर्यायाने कुणकेश्वर चरणी प्रार्थना. असाच सौ शिल्पा साटम यांचाही 50वा वाढदिवस साजरा व्हावा. जसे त्यांनी आम्हास आपल्याकडील प्रेमापोटी बोलविले, आपल्यावरील प्रेमापोटी बोलविले तसेच आम्हास सांगावे हीच अपेक्षा. धन्यवाद. जय कुणकेश्वर. ओम शांती. सर्व तेच आहे रे. 25 वर्षानंतरचाच प्रमोद आम्हाला ऐकायला मिळतात. आम्हाला त्याच्या आधीचं पाहिजे. अंकलचा कोण लहानपणीचा मित्र कोण आहे का इथे? माझ्या माहितीत आलाय दीपक घाडी. लहानपणीचे आता किस्से जरा आहे की आम्ही कधी बसून यांना बोलवू इच्छित होतो. धन्यवाद. प्रथमतः आपण सर्वजण आजच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो. प्रमोद हा माझा बालपणीचा मित्र, पण आज मला इथे खूप काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळालं. मला माहीत पण नव्हतं की हा एवढा प्रगतीपथावरती गेलेला, की त्याचं सामाजिक क्षेत्रामध्ये जिथे जॉबच्या ठिकाणी जिथे तो कार्यरत तिथेही तो सामाजिक सोशल आपलं चांगलं काम करतो आहे. हे ऐकून मला माझा ऊर खरंच भरून आला आहे की मला एवढा आनंद झाला आहे की प्रमोदने जे काम स्वीकारलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे, कौतुकास्पद आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तो आज उंच भरारी घेत आहे. आम्ही दोघेजण बालपणी श्री कुणकेश्वर प्राथमिक शाळेमध्ये आमचं 7वीपर्यंत शिक्षण झालं आहे. तो त्यानंतर तो मुंबईला रवाना झाला आणि मुंबईमध्ये त्याचं पुढचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण मुंबईसारख्या विस्तीर्ण शहरामध्ये, म्हणजे या शहरामध्ये मुंबई हे शहर असं आहे की जिथे कोणाचा कोणाला थांगपत्ता नसतो, कोण कोणाला ओळखत नसतो, पण अशा परिस्थितीमध्ये त्या गोष्टीवर मात करून आपण आपलं जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करायचं असतं आणि त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचायचं असतं. ते आज माझ्या मित्राने इथे करून दाखवलं. आज आपल्या सर्वांच्या बोलण्यामधून ते जाणवलं. प्रत्येक त्याचे नातेवाईक खूप चांगलं बोलले, कारण वाढदिवस हा असा असतो की आपण जन्माला आल्यानंतर
आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, कारण आयुष्याचा हा शेवटी अंतच असतो. आपण कितीही जरी आपण म्हटलं की मला खूप जगायचं आहे, मला खूप जगायचं आहे, ते शक्य नाही आहे, कारण मृत्यू हा अटळ असतो, तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. पण ह्या मिळालेल्या जीवनामध्ये आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, आणि ते चांगलं काम करत असता आपण आपला जर अस्त झाला तर त्या अस्तामागे आपण आपल्या पाठीमागे जे लोक असतात त्यांनी आपलं कुठेतरी आपलं नाव काढलं पाहिजे. त्या हेतूने आपण चांगलं काम केलं पाहिजे. जीवन हे यासाठी आपल्याला देवाने परमेश्वराने दिलेलं आहे, आणि त्यासाठी आपल्याला जन्माला घातलेलं आहे. माझा मित्र आमच्या बालपणीच्या खेळाबागड्या याच्यामध्ये आमच्या शिक्षणामध्ये आमची स्पर्धा व्हायची, की ती त्या शिक्षणामध्ये आमचा नंबर असायचा, की प्रमोदने आयुष्या 7वीपर्यंत नंबर सोडलेला नव्हता, कारण मी खूप टफ करायचो, पण मला 1 नंबर कधीच मिळाला नाही. मी 2 नंबरापर्यंतच थांबायचो. मला प्रमोद म्हणायचा की तू 2 नंबरापर्यंत ठीक आहेस, मी पुढेच जाणार, आणि तो आतापर्यंत पुढेच गेलेला आहे, कारण मी त्याच्या मागेच आहे. पण आमची दोस्ती एवढी आहे की आमच्या दोस्तीमध्ये कधी कटुता आलेली नाही. आम्ही फोनवर ज्यावेळी बोलतो ते आमच्या सुखदुःखाच्या गोष्टी, आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये दोघेही कार्यरत. तो कुणकेश्वर सेवा मंडळाचा उपाध्यक्ष आहे, श्री कुणकेश्वर सेवा देवस्थान ट्रस्टचा तो विश्वस्त आहे. या अनुषंगाने आज आम्ही खूप जवळ आलेलो आहोत, कारण आज आम्ही त्या अनुषंगाने आम्हाला सामाजिक क्षेत्राची आम्हाला दोघांनाही आवड असल्यामुळे नोकरी धंदा सांभाळता आपण प्रत्येकाने सामाजिक क्षेत्रामध्ये विलीन झालं पाहिजे. कारण आपलं आयुष्य हे काही लोकांसाठी आपण अर्पण केलं पाहिजे, की स्वतःच फक्त आपण उदरनिर्वाह किंवा स्वतःचाच आपण विकास साधायचं. तर या गोष्टी आपण कुठेतरी थांबवल्या पाहिजे. जसं आपल्याला जगण्यासाठी संपत्ती किंवा पैसा लागतो, तो पैसा आपण कमवला पाहिजे, पण ते करत असताना आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी आपल्याला ज्या समाजामध्ये आपण जन्मतो त्या समाजाचं आपण देणं लागत असतो, ते ऋण आपण कुठेतरी आपण त्या अनुषंगाने फेडले पाहिजे. आणि आज त्या माझा मित्र प्रमोद हा करत आहे. मला खरंच खूप कौतुक वाटते. त्याचं जेवढं आपण शब्दामध्ये कौतुक करू ते खरंच कमी आहे. पण प्रमोद, तुझ्यासारख्या या मित्राची मला म्हणजे माझ्यासारख्या एका गावी जन्मलेल्या व्यक्तीला तुझ्यासारखा एक चांगला बुद्धिवंत, जसं स्वामी विवेकानंदांची तल्लक बुद्धिमत्ता, आपण त्या तल्लक बुद्धिमत्तेचा आपण खूप हे करतो, की स्वामी विवेकानंद खूप बुद्धिवंत ज्ञानी होते. त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून आपल्या देशाला एक चांगला मार्ग दिला. तसंच प्रमोद एक चांगलं काम करत आहे, आणि त्याची बुद्धिमत्ता मी खरंच ती जोपासत आहे, आणि त्याच्याकडून मी चांगलं ज्ञान घेत आहे. माणसाने जन्मल्यानंतर आपण जे करत असतो ते आपण सर्वांसाठी केलेलं पाहिजे. की जन्म हा आपल्याला थोड्यासाठी मिळालेला असतो, मृत्यू हा अटळ असतो, आणि तो कोणत्याही क्षणी आपल्याला येऊ शकतो. परंतु ह्या मिळालेल्या जीवनामध्ये आपण एक चांगलं काम केलं पाहिजे. जसं आपल्या ह्या देशामध्ये खूप नेते होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली, आणि त्या घटनेवरती आपल्या देशाचा कारभार चालतो आहे. महात्मा गांधीजी, महात्मा फुले, अनेक नेते म्हणजे साने गुरुजी वगैरे, या सगळ्यांचे जर आज आपण कर्तृत्व बघितलं, त्यांनी देशासाठी आपला संसार प्रणाला लावला आणि आपण देशासाठी त्यांनी आहुती दिली. तसंच हा प्रमोद आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या कार्यक्षेत्रात ज्या कार्यक्षेत्रात तो कार्यरत आहे त्या कार्यक्षेत्रासाठी आपलं पूर्ण आयुष्य तिथे तो अर्पित करीत आहे. हे काम त्याचं खरंच आपण सर्वांनी त्याचं टाळ्याने कौतुक केलं पाहिजे, की अशा व्यक्ती ह्या थोड्याच असतात, की असं अशा व्यक्ती ह्या 100तून एखादी व्यक्ती ही निर्माण होत असते, आणि त्या एखाद्या व्यक्तीकडून आपण एवढं चांगलं घेतलं पाहिजे की आपणही त्या पावलावर पाऊल टाकून आपण त्या मार्गदर्शक झालं पाहिजे. तर अशा गोष्टीने आपण आपला हा त्याचा जो वाढदिवस आहे 50, मी खास मला वहिनीने फोन केला, की शिल्पा वहिनीने मला फोन केला की प्रमोद तुमचा मित्र आहे असं मला समजलं आहे, की तुम्ही या वाढदिवसाला खास आलं पाहिजे. मी प्रमोदला आतापर्यंत सांगितलं होतं मी मुंबईला आलो आहे. सकाळी माझं त्याचं कॉन्टॅक्ट झालं. सकाळी मी तो फोनवरती आम्ही दोघेजण बोललो, पण आमचा देवस्थानचा संदर्भ विषय होता. आम्ही या विषयाला अजिबात बोललो नाही. मी त्याला सांगितलं पण नाही की मी इथे मुंबईला आलो आहे तुझ्या वाढ. म्हणजे आम्ही एवढी गुप्तता पाळली की वहिनीने तशाच आम्हाला सूचना दिलेल्या होत्या की हे कोणाला इकडचं तिकडे समजता कामा नये, आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी ते पाळलं. त्यामुळे तुमचाही सर्वांचा मी धन्यवाद देतो, तुमचंही सर्वांचं कौतुक करतो. मित्रांना शुभेच्छा देण्यासारखं खूप आहे, खूप बोलू शकतो इथे मी जवळजवळ 1 तास तुमचा घेऊ शकतो, पण आपल्याला मेजवानीचा आस्वाद घ्यायचा आहे. कारण प्रमोदने जे मेजवानी ठेवल्या त्या मेजवानीचा पण आस्वाद घेतला पाहिजे, कारण ती जर आपण टायमिंगच्या बाहेर जाऊन घ्यायला तर त्याला काही गोष्टी त्या गोष्टीला अर्थ राहणार नाही. त्यामुळे मी थोडक्यात माझं इथे जे काही बोल आहेत किंवा ते माझं जे म्हणणं आहे ते मी थोडक्यात इथे थांबवतो आहे. तर मी त्याच्याबद्दल मी सकाळी त्याला मेसेज पाठवतो, त्या मेसेजवरती मी त्याला बरेच काही विशेषणे लावलेली आहेत. पण ते आज मला जाणवली की मी ती विशेषणे जी त्याच्या बाबतीत जी लिहिलेली आहे ती योग्य आहेत आणि 100% ते खरं आहे. जसं एखादं नाणं खणखणीत असतं त्याप्रमाणे हा माझा मित्र खणखणीत नाण्यासारखा ठणठणीत आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं कौतुक करतो. सांगायचं म्हणजे सदा सर्वदा तुझा सहवास घडावा, सदा सर्वदा तुझा सहवास घडावा, नको कधी अंतर देऊ नको रे, मस्त की तुझा हात असावा, उदंड निरोगी आयुष्य सारे लाभो, जोपर्यंत या भूतलावर चंद्र सूर्य अस्तित्व आहे तोपर्यंत तुला आयुष्य लाभो, असे कुणकेश्वरांनी प्रार्थना करतो आणि तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्ही मित्रात तू जोडलेल्या प्रत्येक फुलाची माळ जशी तयार केलीस तशी सुंदर विचारांची माणसे सुद्धा तू सुंदर केलीस. कारण तुझ्या या कामावरच्या लोकांनी जे आज इथे आपले विचार प्रकट केले त्याच्यावर मला जाणवलं. तर ती सुंदर विचारांची माणसे सुंदर केली. दिव्याने दिवा लावायचा असतो, माणसानेच माणूस जोडायचा असतो, तेव्हाच माणुसकीची एक माळ तयार होते. अशी शिकवण तू सर्वांना दिलीस. तू सुद्धा या सुंदर माहितीत एक सुंदर फूल आहेस माझ्यासाठी. तू अनमोल रत्न आहेस. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्याचं पिकलं सोन्याचं रानं. चल उचल हत्यार गड्या होऊ न हुशार, नव्या जगाची आण अशी सदैव जाणून करून दिलीस. ध्येयासाठी जगणे हे ध्येयासाठी म्हणण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा, खडतर परिश्रम करा, म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. असा दिलेला कानमंत्र
दिलेला कानमंत्र आपले कार्य तुळशी वृंदावनातील दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सदा सर्वदा चिरंतर राहावं असे कुलकेशजननी प्रार्थना करतो आणि तुला उदंड दिवशी आयुष्य सारे लाभो लाभो जोरी असतील अवकाशी सूर्यचंद्र तारे सेवाभावी कर्तबगार कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष कार्यक्षम सुसंस्कृत सुस्वभावी मनव्याहू प्रतिभावंत अष्टपैलू अभ्यासू व्यक्तिमत्व दिशादर्शक मार्गदर्शक आमचे परममित्र श्री प्रमोदजी साटम आपल्याला या 50व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख आभाळाभर मंगलमय हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण परिवाराचे मी आभार मानतो. जय हिंद जय महाराज सर्वांना पुन्हा एकदा. तर आता आपण केक कटिंग करूया ना. त्याआधी फक्त झालं शेवट काहीशी मिनिटं, एखाद मिनिट कदाचित मी स्टेजवरती नचिकेतला बोलू इच्छितो. बरं ठीक आहे, 2 मिनिटं. ओंकार आता बोलला तरी पप्पांचा राग कधी बघितला ना. आय होप बघितला असतास. तर पप्पांवर चांगलं बोलायला तर खूप आहे. पप्पा बिचारे 7वीतून आले गावी, 7वी गावातून आले मुंबईला. त्याच्यानंतर मग वर्धीत राहिले. 16 लोकांसोबत एक रूममध्ये राहिले. अभ्यास इलेक्ट्रिक कॅबिनमध्ये केला. इव्हन त्यांनी फर्स्ट जेव्हा MBA केलेला ऑपरेशन्सचा तेव्हा त्यांनी अभ्यास ट्रेनमध्ये केला 2 तास ट्रॅव्हल करून. तर खूप मेहनत केली पप्पा तुम्ही. तुम्ही 50 वर्ष काढली तुमच्या आयुष्याची. मानलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही जेव्हा गावातून निघाला असाल तेव्हा तुम्हाला असं कधीच वाटलं नसेल की तुम्ही एवढं काय करा मुंबईत येऊन. आता स्वतःची गाडी, बायको, मी आता कोण नसेल कधी त्याला पप्पांनी शिकवला नसेल. कोण नसेल. जयेश दादापासून ते मी लास्ट ना मीच लास्ट. जयेश दादापासून ते मी सगळ्यांनी शिकलं. मी सगळ्यात कमी मार्क काढला यांच्यापैकी असं पप्पा बोलतात. पण मीच सांगतो मी सगळ्यात कमी त्रास दिला असेल यांच्यापैकी. म्हणून मी कमी मार्क काढला. तू त्या कपर आम्ही हाताने मार्क काढला, तुझ्या चपलेनी मार्क काढला. तर अजून मी काय जास्त बोलला ना पप्पा. पण तुम्ही खरं सांगतो तुम्ही पैशापेक्षा खूप जास्त रिस्पेक्ट कमावली लोकांची. आज तुमचे जे ट्रस्ट मित्र सगळे त्यांची आजची तिकीट होती, त्यांनी ती कन्फर्म तिकीट कॅन्सल करून कालची केली. इव्हन तुमचे सगळे फ्रेंड्स काय हाफ डे मारून आले, काय फुल डे टाकून आले. तर ते बिचारे आनंद काय फक्त रत्नागिरून फक्त एक तुमचा इव्हेंट अटेंड करायला आले. तर मग अजून मला काय बोलायला ना तुमच्याकडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबईचे विद्यमान सचिव आणि कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हे आजच्या या 50व्या दिवसाच्या निमित्ताने ते आज इथे उपस्थित आहे. तर ते 2 शब्द इथे आपले मनोगत व्यक्त करतील आणि प्रमोदला शुभेच्छा देतील. सर्वप्रथम प्रमोद यांना 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आम्ही कुणकेश्वर गावचे ग्रामस्थ, परंतु मी रमेश दादा आणि प्रकाश दादा यांना जास्त ओळखत होतो. प्रमोद 50 वर्षाचा झाला खरा, पण मी प्रमोदला खरं तर गेलं 1 वर्ष बरेच ओळखतो. पण 1 वर्ष जे ओळखतो ते त्याचं 50वं वर्ष आहे. आणि प्रमोद आमच्या मंडळाचा उपाध्यक्ष आहे, तसं ट्रस्टचाही विश्वस्त आहे. तर प्रमोद अतिशय उच्च शिक्षित असून सुद्धा अतिशय संयमी आहे. खूप सगळ्यांचा रिस्पेक्ट करणार आहे, सगळ्यांना सांभाळून घेणार आहे. प्रमोदकडे 4 व्हीलर असल्यामुळे आम्हाला गावी जेव्हा मिटिंगला जायचं असतं तेव्हा त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो. आणि वहिनी घावणे डोसे वगैरे बनवून देतात. हा सिलसिला पुढे पण चालू राहू देत. आणि प्रमोदला 50 वर्ष झाली, त्यातली वहिनींबरोबर किती वर्ष ते आपण नंतर बोलू आणि कशी काढली आहेस ती. हां, त्यानंतर एकदा माझी मामी आली आणि मी आपलं सहज विचारलं कुठे गेली होतीस म्हणून. तर तेव्हा ती म्हणाली साठमांकडे गेले होते. तर साठम वरच्या वाडीतले की खालच्या वाडीतले. म्हणजे खालच्या तुमच्याबरोबर असतात ते. तर तेव्हा मला समजलं की त्यांचे जे एक नातेवाईक आहेत उमेश मोहिते ST मध्ये आहेत. तर माझी जी मामी बहीण आहे ती उमेश मोहितेंची मिसेस आहे. त्यामुळे बरं झालं म्हटलं रिलेशनसुद्धा आहे तसं. तरी धन्यवाद प्रमोद. तुला हेल्दी आणि खूप प्रॉस्परस लाईफ लाभू देत आणि तुझं मार्गदर्शन आम्हाला उत्तरोत्तर लाभू देत. कुणकेश्वरला मंडळाला आणि कुणकेश्वर ट्रस्टला एक अतिशय सुज्ञ आणि चांगलं नेतृत्व मिळालं आहे. तुझ्या नेतृत्व गुणांचा आम्हालाही चांगला उपयोग होऊन गावच्या भरभराटीला सुद्धा त्याचा उपयोग होईल. आणि मी तुला दीर्घायुष्यासाठी कुणकेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. चीअर करा, सर्वांनी चीअर करा, त्याशिवाय येणार नाही. प्रमोद सतत कामात बिझी असतात. आज काय सोसायटीचं काम, उद्या ऑफिसचं काम, नंतर मंदिराचं काम, ते सतत बिझी असतात. आणि एक त्यांची सतत तक्रार असते की माझे मित्र मला भेटत नाही. तर या निमित्ताने मी त्यांना असं ठरवलं होतं की त्यांच्या मित्रांना बोलवायचं की जेणेकरून त्यांना हा दिवस आनंदी जाईल. त्यांनाच विचारा त्यांना कसं वाटलं. कालावधीतच मी प्रत्येकाला निमंत्रण दिलं होतं, पण तुम्ही सगळे आला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. म्हणजे मला वाटतं की सगळ्यांनी असं वर्णन केलं की फार हालाकीचे दिवस वगैरे. मी सांगू ना, म्हणजे मी कधीच हालाकीचे दिवस काढले वगैरे नाही. म्हणजे मेंटली बघा, हालाकीचे पैशामध्ये ना श्रीमंतीच नसते. मी स्वतः माझ्या समोर समतोल घेतो. माझ्या खिशामध्ये पैसे किती ते महत्त्वाचं नाही. म्हणजे आता दीपक होता तर मी शाळेत आमची पाळा वगैरे असायच्या श्रीनगरला जा वगैरे. तर एवढं आम्ही सेटिंग करायचो ना, म्हणजे तिला काही काम करायला लागायचं नाही. म्हणजे तेव्हापासून पॉलिटिकल आपलं
बरोबर की नाही. तर आणि मी केलं सगळं, म्हणजे त्याने मी पुन्हा ते सांगतो की मी कधीही माझ्या परिस्थितीविषयी रिग्रेट करत नाही. कळलं की नाही. मी फार म्हणजे दिवस चॅलेंजिंग असतील आणि तुमच्या कामात म्हणजे हे मी आम्हाला कधीच कळत नाही की मी खूप काम करते. अरे काहीच काम करत नाही तुम्ही, असं मला तरी वाटतं. म्हणजे मोदी साहेब बघा 4 तास झोपतात, ते कधी बोलतात मी कधी खूप काम करतोय, मला काहीतरी आहे. जे काही आपण करतो ना ते प्रचंड एन्जॉय केलं पाहिजे, तुम्हाला फार म्हणजे झोप चांगली मिळेल. म्हणजे काय तुम्हाला झोप येत नाही, अरे झोप तू कामच करत नाही, झोप कशी तुला येणार. बरोबर की नाही. तर आणि फक्त काय की मी एक ब्लेस्ड आहे, देवाची फार कृपा आहे. जे मी काही केलं ना त्यात मला यश मिळालं, फक्त एवढंच आहे. आणि एखाद्या वेळेस माझं मी जेव्हा तिरी साहेब तुमच्या नवीन गुरु आहेत म्हणजे आणि काय होतं म्हणजे जेव्हा मी इंटरॅक्ट करतो ना लोकांशी, सोसायटी असेल, ट्रस्ट असेल, ऑफिस असेल, मी प्रयत्न करतो मी काहीतरी शिकेन, म्हणजे ह्या माणसांकडनं काय शिकायचं बरं आहे. आणि हे मला म्हणजे देवाची म्हणजे असं म्हणतो मी कृपा राहिली पाहिजे की मी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी शिकत राहीन काहीतरी. आणि कारण त्यात म्हणजे तुम्ही आपली मजा घेतली पाहिजे. मला वाटतं की लाईफ फार सुंदर आहे, फार कंप्लेंट करू नका लाईफविषयी, बरोबर ना. सगळं मिळणार, सगळ्यांना मिळणार आणि खुश राहा, प्रयत्न करा खुश राहायचा असं मला तरी वाटतं. आणि पुन्हा सांगतो की आय एम नॉट रिग्रेटिंग अबाउट माय एनी प्रॉब्लेम्स. सगळे प्रॉब्लेम मजा केली. आणि ही सांगते ना मी फार म्हणजे मी खऱ्या काका मी अजूनही आहे, म्हणजे मी सांगतो मी आताही आहे. म्हणजे आता मी ह्याला महिन्याच्या मी मागे लागत असतो, अरे भाऊ तुझं काय लिहून तर काढ, काय कधी कोण करणार काय करणार, कारण ते नंतर फिस्कट होते. पण तुमच्याकडे प्लॅन असलाच पाहिजे. कळलं की नाही. तर ठीक आहे, सगळे लोक तुम्ही आला एवढ्या संख्येने धन्यवाद. लवकर जीवन चालू करा, आमची कंटाळणार. मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. हंसते यूं ही बस तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम, मगर समझी लगे तुम्हें जीवन की ये डगर, हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. नाईस. थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलात आणि इतकं छान त्यांच्याबद्दल बोललात की मला सुद्धा फर्स्ट टाइम बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आता मी सगळ्यांना सांगते की प्लीज तुम्ही केक कटिंग सेरेमनीमध्ये पार्टिसिपेट करा प्लीज. मी अंकलला स्टेजवरती इन्व्हाइट करतो. अंकल, काकी.